शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. शब्द सुरांच्या ओंजळीतूनी रंगच आयुष्याचे. अथांग स्वर कवितेचे अथांग स्वर कवितेचे. रसिको हो नमस्कार. स्वरकवितेच्या मैफिलीत मी संजीवनी भिलांडे तुमचं स्वागत करते. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरिबांच्या ओसरीपर्यंत ज्यांच्या नावाचा संचार आहे असे जनकवी पी सावळाराम यांच्या कवितांची आजची ही मैफल. आज काव्यनिरूपणासाठी नेहमीप्रमाणे प्रवीण दवणे आपल्याबरोबर आहे. रसिको हो मनपूर्वक नमस्कार. स्वरकवितेच्या या मैफलीत पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. गीतगंगेच्या तटाकी जी अनेक कैलास लेणी आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं कायम ठामपणे उभी राहिली, त्यातलंच एक अभंग असं कोरीव कातीव कैलास लेणं घेऊन आज पुन्हा आम्ही रसिकांच्या भेटीसाठी आपल्या घरात, खरं तर आपल्या मनामध्ये दाखल झालेलो आहोत. कविश्रेष्ठ पी सावळाराम, ज्यांना आम्ही खाजगीमध्ये दादा असं प्रेमाने म्हणत असू, ठाण्याचेच ते आणि मूळचे करवीर नगरी म्हणजे कोल्हापूरचे. करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर या नगरीनं महाराष्ट्राला अनेक कवी आणि कलावंत दिले. त्यातलं एक नक्षत्रासारखं उजळणारं नाव म्हणजे पी सावळाराम, अर्थात सावळाराम पाटील. कवितेसाठी त्यांनी पी सावळाराम असं केलं. त्यांच्या कवितेबद्दल माझ्यासारखा त्यांचा एक भक्त, त्यांच्या शब्दांचा पुजारी काही सांगेलच पुढे, परंतु मला एक वाक्य उद्धृत करायचं आहे एका श्रेष्ठ कविवर्यांचं. एखाद्या हळुवार फांदीवर एखादा नाजूक पक्षी अलगद येऊन बसावा, तसं सावळारामांच्या मनात कविता अलगद येऊन बसायची. कविता आणि पी सावळाराम यांचं नातं असं होतं. हे म्हणते कोण? तर हे म्हणतायत कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर. मला वाटतं की त्यांच्या अत्यंत लोकप्रिय गीतांतून आतमध्ये दडलेली कविता ही तुझ्या स्वरानं, मंदार आपटेच्या काही वेळा सोबतीनं ही आपण ऐकणारच आहोत. परंतु वसंत प्रभू या एका ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि विलक्षण तरल प्रतिभावंत संगीतकाराचा उल्लेख इथे केलाच पाहिजे. बघा, तसं बाबूजी आणि माडगुळकर हे एक अद्वैत आपण अनुभवलं, तसं वसंत प्रभू आणि पी सावळाराम हे एक अद्वैत आपण अनुभवलं. जसं वाद्यांची एक सुरावट असते ना, ज्याला आपल्या भाषेत ट्युनिंग असं आपण म्हणतो, नाही का, तसं संगीतकार आणि कवी यांचं पण एक नातं जडतं. त्या नात्यातूनच ही गाणी उमललेत. असं एखादं गाणं आपण आरंभी घेऊया की जे गाण्यातून आपोआप असा भास होईल की धुपाचा दरवळ आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सहवासात आपण गेलोत आणि भगवंतांनी जी गीता सांगितली ती गीता
लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता. वा, मराठी माताच साक्षात बोलते आहे ही कल्पना या क्षणापर्यंत कुठल्याही कवीनं मांडलेली असं मला वाटत नाही. खरोखर किती गोड कल्पना आहे. नाही का? म्हणजे जणू काही मराठी मातेच्या मांडीवर बसून हे बाळ वाढतंय आणि ते भगवंतालाच काही सांगू इच्छिते. त्यांनी एक सुंदर शब्दप्रयोग केला आहे की लहान तोंडी हा मोठा घास द्या. ही जी नम्रता आहे, लीनता आहे, जी ज्ञानेश्वर माऊलींच्या त्यांच्याच व्यक्तिमत्वाला शोभते, कुठेतरी सावळारामाने सुद्धा ते मांडण्याचा प्रयत्न केला. अथांग स्वर कवितेचे संजीवनी त्यांच्या अनेक गीतांचा जेव्हा आपण एक रसिक म्हणून विचार करतो तेव्हा लक्षात येतं की इतके साधे सोपे शब्द. मग अशी ज्याप्रमाणे उल्लेख केला असतो की कुसुमाग्रजांनी त्यांना जनकवी ही पदवी दिलेली होती, हो की नाही? त्याप्रमाणे आचार्य अत्रे यांनी सुद्धा त्यांना प्रेमाने धाक दिला होता की भावगीताशिवाय दुसरं काही लिहायचं नाहीस, आणि शपथ जणू काही त्यांनी पाळली. इतकी मोठमोठी माणसं त्यांच्यावर मनापासून प्रेम करत होती. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करावा असा वाटतो, तो म्हणजे साक्षात गदी माडगुळकरांसारखा एक अमृताचा असा महाकवी त्या ठिकाणी गीत लिहित असताना आणि त्या गीताने संपूर्ण आकाश बहरलेलं असताना स्वतःचं इंद्रधनुष्य त्याच्यावर कोरायचं, ही गोष्ट साधी नाही. आणि त्याच्यामुळे ते काम त्याने करून दाखवलं. मोलकरीण चित्रपटामध्ये तर माडगुळकर आणि पी सावळाराम या दोघांची गाणी आहेत, पण कुठलं गाणं कोणाचं ते कळू नये. आणि त्यामुळे त्याही काळामध्ये स्पर्धा होती, पण त्या स्पर्धेमध्ये विखार नव्हता, तर आतून एकमेकाविषयी प्रेम होतं. सावळाराम जसं भक्तिगीतासाठी प्रसिद्ध आहेत, त्याप्रमाणे वात्सल्य गीतांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. काही गाणी आपण पुढे बघणारच आहोत, परंतु लग्न जमल्याचा आनंद नाही का, ते तिने स्वतःने जमवलेलं नसावं बहुतेक. तर ते जमवले आई वडिलांच्या संमतीने, जमलं ना, होते खरं ते शुभमंगल झालं. आणि तिला जो आनंद झालाय तर तो ही मैफल एवढ्यासाठीच आहे कारण ही गाणी आपण इतकी असंख्य वेळा ऐकलेली आहेत ना, तरी सुद्धा ती गाणी जुनी असून सुद्धा नवीन वाटतात. याचं कारण भावना नेहमी ताजी असते, हो की नाही? पी सावळाराम यांचं मला वाटतं कुटुंब संस्थेवर खास असं प्रेम असावं. आता हे जे गाणं गायलंस तू तुझ्या कोकिळ कंठातून, त्यामध्ये जे कडवं आता आपण वेळेअभावी घेतलं नसेल, पण त्यातले जे शब्द होते ना की हे माहेर सासरते आणि ही काशी रामेश्वर ते, इथे सुद्धा कवी सावळाराम अंतर जे व्यक्त करतात ना, ही काशी रामेश्वर ते, म्हणजे अंतर सुद्धा दाखवणं एखाद्या साध्या सोप्या शब्दांतून, हे त्यांनीच व्यक्त करावं आणि अंतःकरण जवळ सुद्धा त्यांनीच आणावीत. घरटे असावे घरटे आपुले छान, ही कविता आठवते त्यांची, हो की नाही? हे घराचं वर्णन जे त्यांनी केलं की पुढे असावा बाग बगीचा, हे घर आज हरवलंय कुठेतरी, ते या कवितेतून पुन्हा एकदा सापडतं. मी कविवर्य पी सावळारामांचा उल्लेख असा करेन की भावनांचा कवी. शब्दांचे कवी अनेक असतात, पण ते भावनांचे कवी होते. आणि म्हणूनच त्यांच्या साध्या सोप्या एखाद्या ओल्या पहिल्या वहिल्या ढेकळाला अंकुर फुटावा अशा त्यांच्या शब्दकळेतून अजरामर गाणी आपल्याला त्यांनी दिली. यानंतर आपल्या मैफलीतला आपला लाडका गायक मंदार आपटे येणार आहे आणि अशा एका मानसीच्या चित्रकाराचं चित्र तो रंगवणार आहे
की त्या कल्पनेच्या अद्भुत पंखांनी आपण इथे बसल्या बसल्या आणि आपले लक्षावधी श्रोते हे गाणं ऐकताना या परमेश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी आहे त्या सृष्टीचा आनंद घेतील आणि कृतज्ञ भावनेने भरून येतील. ज्या पंडित हृदयनाथ मंगेशकरांची आपण एवढी गाणी आपल्या कार्यक्रमात नेहमी घेत असतो, खरंय. त्यांच्याच आवाजातलं हे गीत आहे आणि वसंत प्रभू यांचं संगीत आहे. तर मंदारला आपण आमंत्रित करूया. मंदार, मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो, चित्र काढतो, चित्र काढतो. वाह. अथांग स्वर कवितेचे. प्रवीणजी, पी सावळाराम यांची इतकी प्रसन्न शब्दकळा, हो. त्याच्याबद्दल काही आम्हाला निरूपण देऊ शकता? त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलं आहे की माझ्या शब्दांवर आणि माझ्या कवितेवर संस्कार झाला तो कविश्रेष्ठ माधव जुलियन यांचा. कोल्हापूरला ते असताना माधव जुलियन यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांना मिळालं. ही गोष्ट मला या स्वरकवितेच्या मैफलीत आवर्जून सांगावीशी वाटते. कारण शब्द आपल्याला फार सोपे वाटतात एखाद्याचे, पण सोपं लिहिणं हे कठीण आहे असं आचार्य अत्र्यांचं एक फार महत्त्वाचं वाक्य आहे की आपल्याला वाटतं फार सोपं आहे पण ते चिंतनातून आलेलं असतं. तर शब्दकळेविषयी तू विचारलंस, मला खूप त्याचा आनंद होतोय. कारण सावळारामांची जी शब्दकळा आहे ती इतर गीतकारांपेक्षा, इतर कवींपेक्षा खूप वेगळी आहे. आता धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया. अखंड शब्द एरवी असा लोखंडसारखा किंवा वेखंडसारखा वाटला असता, पण तो अखंड शब्द सुद्धा श्रीखंड वाटावा इतका गोड त्यांनी केला. ह्याच्या इतका कुठला सोहळा नाही. किंवा दुसरं एका गाण्याचं उदाहरण दिलं तर तुला आवडेल आणि दाद देशील की त्यांनी असं म्हटलं की राधा कृष्णावरी भाळली, आणि पुढे काय म्हणतात माहिती ना, गुज गुज उठली गोकुळी. अगदी सुरुवातीला आणि काही वेळेला मी काही वाद्यवृंदामध्ये गायक गाताना मी ऐकतो तेव्हा मला तिथे बसून खूप त्रास होतो. कारण ते म्हणतात कुजबुज उठली गोकुळी. त्यांना वाटतं बहुतेक काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक म्हणजे मुद्रण दोष झाला असावा, पण कुजबूज नाही आहे.
आणि मग सावळारामानेच एकदा असं सांगितलं होतं, ठाण्यामध्ये आमच्या मैफली जेव्हा अशा अनौपचारिक व्हायच्या तेव्हा ते सांगायचे की कुजबूज असते ना ती सामान्य प्रियकर प्रेयसीची असेल, कारण त्यांच्या प्रेमाबद्दल लोकांना शंका असते. पण राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाविषयी गोकुळात कौतुक होतं, हो की नाही? कारण भक्त आणि परमेश्वर यांचं ते नातं होतं, म्हणून म्हटलं गुजगुज. आता किती गोड शब्द आहे ना, शब्दाने किती त्या भावनेत फरक पडला बघा. अप्रतिम आहे की नाही शब्द. गुजबुज आणि तर आज आपला हा जो सोहळा आहे ना स्वरकवितेचा, हा जीवाचे कान करण्याचा आणि कानाचे डोळे करण्याचा आहे. आता पाहावं आणि जगावं असं एक सुंदर गाणं तू सादर करावंस आणि भिजवून टाकावंस. रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणीच हुकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखा हाक धावली कृष्ण म्हणून रोखुनी धरली ताही दिशानी हाक धावली कृष्ण म्हणून रोखुनी धरली ताही दिशानी खुणाविता तुझ करून जाऊन खुणाविता तुझ करून जाऊन गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे